बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो। शर्यतीत धावणाऱ्या बैलाची मोठ्या प्रमाणात ठेप ठेवली जाते। पोटच्या लेकराप्रमाणे त्याची काळजी घेतली जाते आणि याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत गाडा मालक स्वप्नील देवकर यांच्याकडून। बैलगाडा शर्यतीत धावणारा बैल तरुण आणि दिसायला सुंदर असा देखणा असतो। त्याची प्रचंड काळजी घ्यावी लागते। शर्यतीत धावणारे बैल हे मजबूत शरीरयष्टीचे असतात। एखाद्या पैलवानासारखे हे बैल शर्यतीसाठी तयार होतात। एका बैलाचा चारा आणि स्पेशल खुराकाचा खर्च हा महिन्याकाठी 40 ते 50 हजार एवढा असतो। बैलांना दिल्या जाणाऱ्या खुराकाविषयी बोलताना स्वप्नील सांगतात की बैल खरेदी केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि त्यानंतर त्याला हायटेक इंजेक्शन देखील दिले जातं। बैल घेताना आम्ही सगळं चेक करतो। चेक केल्यानंतर बैल घरी आणल्यानंतर त्याला आम्ही पहिलं हायटेक हे इंजेक्शन देतो। त्याच्यानंतर जंताच्या गोळ्या द्यावा लागतात। ते दिल्यानंतर बैल पळायला तयारीत आणण्याकरता त्याला प्रोटीन कॅल्शियम द्यावं लागतं, लिव्हर टॉनिक द्यायला लागतं। हे सगळं देऊन त्यांना दर हप्त्याला आम्ही संध्याकाळी एका बैलाला पावशेर गुळ देतो। शर्यतीला न्यायच्या आधी आदल्या दिवशी संध्याकाळचा पावशेर गुळ देतो आणि त्याच्यामुळे बैलांना जो थकवा घाटामध्ये वाटतो तो वाटत नाही आणि बैल पळून आणली त्याच्यानंतर आमच्या घरी कंटिन्यू बैलांना रोजचं 100 ग्रॅम कॅल्शियम असतं। 15 दिवस हे कॅल्शियम, 15 दिवस दुसरं कॅल्शियम असं देऊन गोळ्याबिळामध्ये त्यांची आम्ही पूर्णपणे जोपासना करतो आणि संध्याकाळचे रोज एका बैलाला टायमिंगला 3 किलो आंबवण आणि 2 किलो गव्हाचं पीठ ते गोळे करून आम्ही देतो तेलामध्ये। आणि तो खुराक झाल्यानंतर बीट, गाजर हे त्यांना आम्ही द्यावंच लागतं। का तर बैल घाटात नेल्यानंतर सकाळी दिवसभर दुपारचा उपाशी असतो, संध्याकाळी आल्यानंतर त्याला एनर्जी असण्याकरता हे सगळं खुराक द्यावा लागतो। बैलगाडा शर्यतीत धावणाऱ्या बैलांची काळजी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे घ्यावी लागते। त्यांच्या राहण्याची विशेष सोय केली जाते। आजारी पडू नयेत म्हणून आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते। तो राहत असलेल्या ठिकाणी त्याला डास किंवा सर्प प्राण्यांनी चावू नयेत म्हणून सुसज्ज आणि सुरक्षित गोठा तयार केला जातो। सर्वात महत्त्वाचे म्हणजे चोरीस जाऊ नये म्हणून या बैलाची विशेष खबरदारी देखील घेतली जाते। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।